नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. करेक्ट कार्यक्रम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बात करायचंय बाद. मंत्री संजय शिरसाट यांचा हा दावा आहे. ज्या ज्या नावांमध्ये, महाराष्ट्रातल्या ज्या ज्या शहरांच्या गावांच्या नावांमध्ये बाद आहे ते सगळं बाद करून टाकायचं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता या यादीमध्ये जोडलं गेलेलं आहे खुलताबाद. छत्रपती संभाजीनगर पासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर असलेली ही जागा यासाठी इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे, कारण औरंगजेबाची कबर ही याच खुलताबादमध्ये आहे. याशिवाय इतरही अनेक ओळखी या खुलताबादला आहेत. पण खुलताबादचं नाव आम्हाला बदलायचंय आणि रत्नपूर ठेवायचंय असं शिरसाट यांचं म्हणणं आहे. त्यांच्या मागणीला काही जणांकडनं पाठिंबा मिळतोय. खुलताबादवासीय मात्र या रत्नपूर नावासाठी खूप आग्रही दिसत नाहीये. तर दुसरीकडे रत्नपूर हेच नाव का असाही प्रश्न उपस्थित होतोय, ज्याची पाळंमुळं इतिहासामध्ये असल्याचं म्हटलं जातंय. मात्र इतिहास संशोधकांचं म्हणणं आहे की रत्नपूर अशा या नावाचा कुठलाही इतिहास खुलताबादशी जोडलेला दिसत नाहीये. आता प्रश्न आणखीनही आहे त्याच्यामध्ये की नावं आत्ताच का बदलायची आहेत, एक एक नाव का बदललं जातंय. महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये हे बाद असणार आहे, मग ती सगळीच बाद आपण बदलायची आहेत का, अशा अनेक प्रश्नांवर चर्चा करायची आहे. पण त्या अगोदर पाहूयात की खुलताबादचं नाव रत्नपूर करण्याचा ही मागणी नेमकी काय आहे आणि या शहराच्या बाबतीतला इतिहास नेमकं काय सांगतो. रत्नपूर हे नाव कुठून आलं हे शोधण्या अगोदर हे बघूयात की खुलताबाद काय आहे. खुलताबाद या शब्दाचा अर्थ होतो स्वर्गाची बाग. औरंगजेबानं महाराष्ट्रामध्ये दख्खनमध्ये आक्रमण करण्यापूर्वी या भागाचं नाव रत्नपूर होतो असा दावा काही जणांकडून केला जातो. औरंगजेबानं देवगिरी किल्ला काबीज केला, मग देवगिरीचं नाव दौलताबाद असं केलं. आणि रत्नपूरचं नाव हे खुलताबाद केलं असा समज काही जणांमध्ये याच्या चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. औरंगजेबानं हे सांगितलेलं होतं आपल्या मृत्यूपत्रामध्ये की जेव्हा माझा मृत्यू होईल त्यानंतर जिथे कुठे माझा मृत्यू होईल तिथून माझा मृतदेह हा खुलताबादमध्ये न्या आणि माझा अंत्यविधी, माझा दफनविधी हा खुलताबादमध्येच करा असं त्यानं लिहून ठेवलं होतं. त्यानुसार औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह हा खुलताबादला आणला गेला. आपल्या गुरुच्या कबरी शेजारीच आपला दफनविधी व्हावा अशी औरंगजेबाची इच्छा होती आणि शिवाय खुलताबाद ही जागा आपल्याला प्रचंड आवडते असंही औरंगजेबाचं म्हणणं होतं. आता खुलताबाद प्रसिद्ध का आहे? खुलताबाद हे धार्मिक आणि ऐतिहासिक अशा अनेक परंपरा असलेलं गाव आहे, म्हणूनही हे प्रसिद्ध आहे. खुलताबादला जुन्या काळामध्ये जमिनीवरचा स्वर्ग असं संबोधलं जायचं. अत्यंत सुंदर असं हे गाव मानलं जायचं. या गावामध्ये भद्रा मारुती हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. एक मोठं मंदिर आहे जिथे कायम भाविकांची ये जा असते. गिरिजी देवी मंदिर आहे, दत्त मंदिर आहे गावामध्ये. दक्षिण भारतामधला इस्लामाचा गड अशी जुन्या काळी या खुलताबादची ओळख होती. आणि या सगळ्या संदर्भात आता चर्चा करायची आणि त्यासाठी आपल्या सोबत आहे ज्यांनी ही मागणी केलेली आहे ते राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट. शिरसाट सर नमस्कार, स्वागत आहे आपलं एनडीटीव्ही मराठीमध्ये. नमस्कार. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे या चर्चेमध्ये सहभागी होतात. खैरे साहेब नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र, स्वागत. एमआयएमचे नेते वारिस पठाणही आपल्या सोबत आहेत. पठाण सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार, जय महाराष्ट्र. आणि इतिहासाचे अभ्यासक गणी पटेल आपल्या सोबत आहेत. पटेल सर आपलंही स्वागत या चर्चेमध्ये. गणी पटेल यांची एक विशेष ओळख करून देते मी. गणी पटेल यांचे हे इतिहासाचे अभ्यासक आहेत. अनेक ऐतिहासिक विषयांवर त्यांनी अभ्यास केलाय. पण विशेष म्हणजे खुलताबाद ही जी जागा आहे त्या जागेचा इतिहास, त्या जागेच्या असलेल्या परंपरा या सगळ्या बाबतीत त्यांनी सखोल अभ्यास करून काही पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत. त्यामुळे गणी पटेल यांना विशेषत्वानं या चर्चेमध्ये आपण सहभागी करून घेतलंय आणि त्यांच्यापासूनच या चर्चेची सुरुवात करूयात. गणी पटेलजी मला पहिलं सांगा की खुलताबाद आणि हे रत्नपूर यांचं नेमकं काय कनेक्शन आहे इतिहासाच्या पुस्तकांमध्ये, इतिहासाच्या पानांमध्ये? हे जे आजचं शहर आहे हे मध्ययुगीन शहर आहे. बरं. या शहराला प्राचीन स्वरूपाचा कोणताही इतिहास नाही. फक्त या कालावधीमध्ये ज्यावेळी यादवांचं राज्य या ठिकाणी दौलताबाद देवगिरीला सुरू झालं
आणि वेरूळ एक प्राचीन शहर होतं. हा. या व्यतिरिक्त खुलताबाद देवगिरी परिसराचा एक भाग म्हणून खुलताबाद हा परिसर होता. खुलताबादची ओळख म्हणजे एक ओसाड जंगल, दर्या खोऱ्यातलं एक जमीन असं त्याचं स्वरूप होतं. ओके. ज्यावेळी दौलताबाद किल्ला उभारून यादवांचं राज्य या ठिकाणी निर्माण झालं मध्ययुगीन कालावधीमध्ये 13व्या शतकामध्ये, तर यादव राजे हे भारतातील दक्षिण भारतातील सर्वात मोठे हिंदू सम्राट होते. ओके. हे पहिलं हिंदू सम्राटांचं राज्य या दक्षिण भारतामध्ये निर्माण झाले होतं आणि प्रभावी स्वरूपात त्यांनी काम केलेलं आहे. यांच्या कालावधीमध्ये जेवढे वारकरी संप्रदाय होते, नाथ संप्रदाय होते, लिंगायत संप्रदाय होते, चक्रधर स्वामींचं अस्तित्व होतं, जनदार स्वामींचं अस्तित्व होतं. त्यानंतर मध्यंतरी कालावधी सुफी संत या ठिकाणी दक्षिण भारतामध्ये आले. या सर्वांना राजाश्रय या यादव राजांनी दिलेला होता. याच कालावधीमध्ये आरिफ मोमीन साहेब सुफी संत, त्यानंतर गंजेरवा साहेब आणि त्यानंतरची मालिका जी सुरू झाली सुफी संतांची, उत्तरेकडून दक्षिण भारतात आली आणि त्यांचं केंद्र हे मुख्य खुलताबाद होतं. आणि यानंतर मोहम्मद आझम शाह हा जो औरंगजेबाचा मुलगा होता, त्याने औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छेनुसार त्यांचं दफनविधी खुलताबाद या ठिकाणी केला. बरोबर. आणि तेथे औरंगजेबाचे जे गुरु होते हजरत ख्वाजा शिराजी, हे यांचे आणि औरंगजेबांच्या कालमानामध्ये 300 वर्षाचा फरक आहे. परंतु त्या ठिकाणी ते मन शांती प्राप्त होण्यासाठी औरंगजेब नेहमी त्या दर्गामध्ये जात असत, तेथे नतमस्तक होत असत आणि म्हणून त्यांनी ती इच्छा त्या ठिकाणी व्यक्त केली की मला त्या ठिकाणी दफन करा. त्यानंतर मोजम साहेबने त्या शहराला तटबंदी बांधली, काही गेट निर्माण केले. त्यापूर्वी हा मध्ययुगीन कालावधीचा इतिहास आहे. प्राचीन संदर्भ या खुलताबाद शहराला नाही, फक्त वेरूळचे लेणी आणि देवगिरी त्याच्या आजूबाजूचा परिसर म्हणून हा खुलताबाद प्रसिद्ध होता. आणि जसं तुम्ही सांगता त्याची भौगोलिक परिस्थिती सुद्धा ओसाड जंगल होतं, दऱ्याखोऱ्या होत्या आणि याच परिसरामध्ये प्रचंड मोठ्या परंपरा जपल्या गेल्या, ज्या परंपरांचा, ज्या ऐतिहासिक गोष्टींचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. ठीक आहे, या सगळ्याकडे मी येते, पण त्या अगोदर संजय शिरसाटजी, ही मागणी नवी नाहीये, पण आता ही मागणी पुन्हा एकदा समोर येण्याचं नेमकं कारण काय? या वेळेला ही मागणी करण्याचं कारण असं आहे की जेव्हा आम्ही औरंगजेब कबर हटवायची मागणी केली त्यावेळेला काही लोकांचा स्वाभिमान जागा झाला. मग खुलताबादला जाणं येणं, तिथं पुन्हा वातावरण तयार करणं किंवा तिथे तणाव कसा निर्माण होऊन पाहणं. आताच इतिहास तज्ञांनी सांगितलं की औरंगजेबाचं देहांत कुठं दुसरीकडे झालं, नगरला. त्याला त्याच्या कोणता गुरु 300 वर्षापूर्वीचा तिथं त्याला दफन झालाय म्हणून त्याला तिथं जायचं. आमचा मागणी ती त्या टायमाला सुद्धा अशी होती की ज्या संभाजी महाराजांचे हलाल केले तर त्यांची इथं कबर आमच्याकडे नको, ही मागणी आमची फार जुनी आहे. आणि मग जर त्यांना स्वाभिमान असेल, त्यांना वाटत असेल की आपलं हे सगळं काही आपल्यावर आहे आणि त्यावेळेला हे नावं चेंज करायची फॅशन त्या काळात आलेली. खुलताबादचं नाव हे रत्नपूर होतच. इंग्रजांच्या काळापासून किंवा त्याच्या पूर्वीच्या काळापासून त्या ठिकाणी जो शेतसारा वसूल केला जायचा त्यावेळेला असलेल्या नोंदी ज्या आहेत त्या रत्नपूरच्या नावाने आहेत. आता देवगिरी हे याने मान्य केले. दौलताबाद हे नावच नव्हतं, याचं नाव होतं देवगिरी प्रांत. तो देवगिरी किल्ला, त्याला देवगिरी किल्ला म्हणलं जातं, त्याला दौलताबाद करून घेतलं. यांनी जे जे नावं बदललेली, मग आम्ही आमचा स्वाभिमान का गहाण ठेवायचा, आम्ही का मागणी करायची नाही आणि काय चुकलं बरं, याला विरोध असायचं काय कारण आहे. रत्नपूर हे नाव त्या ठिकाणी ओसाड जंगल जरी म्हणत असेल परंतु त्या ठिकाणी भद्रा मारुतीचं मंदिर आहे, अनेक धार्मिक स्थळं आहेत आणि त्यानुसार ते नाव होतं रत्नपूर. म्हणजे त्या रत्नाची खाण ज्याला म्हणायची तर त्या टायमाला त्याच्यावर पडलेलं ते नाव रत्नपूर आहे. आणि म्हणून आज आमची जी काही मागणी आहे ती यासाठीच आहे की आमचं जे पूर्वीचं होतं तेच आम्हाला द्या, आम्ही नवीन काही मागत नाहीये. ज्याच्या नोंदी आहेत ऑलरेडी, नोंदी नाहीत का तर आहेत, देवगिरीच्या नोंदी आहेत का तर आहेत. म्हणून तो आज आम्ही जे काही मागणी करतो तर त्या अनुषंगाने करतोय की आम्हाला आता त्या रत्नपूरचं नाव आम्ही त्या ठिकाणी लावायचा आमचा जो प्रयत्न आहे तो तीच मागणी आम्ही मुख्यमंत्रीकडे पण करणार आहोत. वारिस पठाणजी,
काय हरकत आहे खुलताबादचं रत्नपूर केलं तर? बघा, ज्यापासून भाजपा सरकार सत्तेत आले त्याने काय केलं महाराष्ट्र राज्यासाठी? फक्त नामकरणमध्ये काय होणार सरसाट साहेब? आता औरंगजेबचा तुम्ही विषय आणला आहे, ते 300 वर्षापूर्वी काय झाला होता त्या विषय तुम्ही आणून जितके महाराष्ट्राचे विषय होते ते सगळे विषय तुम्ही खड्ड्यात टाकले. पुण्याच्या ते बलात्कारचा केस होता, त्या मुंडेवरती मर्डरचा आरोप होणार होता, ते सगळं या बजेट सेशनमध्ये काही नाही मिळालं. आतापर्यंत तुम्हाला औरंगजेबची आता फिकर झाली आहे. मी तुम्हाला सांगतोय सिरसाट साहेब आणि तुम्हाला विचार, जर औरंगजेबची तुम्ही कबर खोडून टाकणार, त्याला आता तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काय नाही होणार, एएसआय प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे, तिची कबर खोदून आता काय राज्याच्या भला होणार? जे किसान लोक आत्महत्या करतात ते संपूर्ण खतम होणार? जे प्राइसेस हाय झालेला आहे ते कमी होणार तर चला, आणि जे बेरोजगारला आहे त्याला रोजगार मिळणार तर चला. सिरसाट साहेब, मी तुम्ही खैरे साहेब सगळं एकत्र जाऊन या, कुळाला फावडी घेऊन आपण जाऊया, त्याची कबर खोदून त्याला आपण बाहेर टाकूया. चला, जर तुम्ही याचा प्राइस कम करू शकता, जर माझ्या महाराष्ट्र राज्यांचे जितके लोक आहेत त्यांच्या भला होतोय तर आम्ही सगळं तुमचे समक्ष आहे, चला आपण हे करूया. पण काय नाही, तुम्हाला फक्त महाराष्ट्र राज्याचे लोक आहेत त्याच्या माइंड डायव्हर्ट करायचे आहे मुद्दा, त्याच्या विरुद्ध आपण हा घेतलेला आहे. 300 वर्षापूर्वी काय झाला? महाराष्ट्र देशाच्या मुसलमानांना औरंगजेब मुघलांची काय घ्यायला चाललं नाहीये, पण तुम्हाला फक्त तेच टॉपिक पाहिजे, कारण की तुमची राजनीती आहे, तुम्हाला पोलराइज करायची आहे, तुम्हाला आपली जे आहे अपना काम बनता भाड में जाए महाराष्ट्र की जनता, असा तुमचा विचार झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला शिक्षा पाहिजे, आपल्याला रोजगार पाहिजे, आपल्याला डेव्हलपमेंट पाहिजे. आता मोदी साहेबांनी महाराष्ट्राने देशभरला एक सौगात मोदी दिली आहे. आजही 50 रुपये वाढले आता गॅस सिलेंडरचे, डिझेल पेट्रोलवर वाढलेलं आहे किंमत, त्याच्या आता काय होणार त्याच्यावर चर्चा करा सिरसाट साहेब, बसून आपण या काय औरंगजेबला काय घेऊन जा ना. आम्ही तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं तुम्हाला काय करायचे कर, नाम बदल करून तुम्ही काय तुम्हाला उपयोग होणार, काय फायदा होणार ते मला सांगा. मुख्यमंत्री सांगतात आता त्याची टॉपिक करायची नाही तर तुम्ही आता त्याचे टॉपिक करतात. देशच्या तुम्ही वाट लावली आहे, बीजेपी ज्या वेळेला सत्ता तर तुम्ही एकच काम केलंय, मुसलमानच्या विरुद्ध एक जंग सारखा ठेवलाय. तुम्हाला सगळ्यांची नफरत, आता या तुम्हाला नामांची नफरत, आता आम्हाला तुम्हाला सगळं सांगतात मुघल की औलाद. अरे आम्हाला काय करायचंय? अहो सिरसाट साहेब, चला आपण दोघे जाऊया, खोदून काढा, नंतर त्याच्यानंतर काही टॉपिक बंद करायची. आता एएसआय प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे, तुम्हाला माहित आहे ना. अरे भाजपाचे जे नेते मंत्री आहे, कॅबिनेट मंत्री, त्यांनी शेखावत साहेबांनी फ्लोर ऑफ द लोकसभामध्ये सांगितलं आहे की जे एएसआय प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे त्याला आम्ही हात नाही लावून देणार कोणालाही, आमची प्रोटेक्शनची जबाबदारी आमची. तर कशासाठी तुम्हाला नाम बदलचे आहे? नाम बदलून तुम्हाला काय फायदा होणार महाराष्ट्राची जनतेचा? बोला शिरसाट सांगा. वारीजी तुम्ही माझे चांगले मित्र आहात. तुम्हाला माहिती की तुम्ही माझ्याबरोबर काम केलेलं आहे, तुम्हाला माहिती आम्ही या सर्व भानगडीमध्ये जात नाही कधी, परंतु तुम्ही आम्हाला डिचवायचं जे काम करतायत ना, तुम्हाला एक माहितीच सांगतो, संभाजीनगरचा कोणताही मुस्लिम समाजातला बांधव त्या ठिकाणी गेला नाही किंवा त्यांनी विरोध केला नाही. सुरुवात कोणी केली? तुमच्या त्या आमदाराने, अबू आझमीने. जाणून बुजून आम्हाला डिचवायचं काम का करता तुम्ही? तो तुमच्या महागाईचा प्रश्न आम्हाला समजत नाही का? महागाई वाढली फक्त तुम्हाला त्रास होतो, आम्हाला त्रास होत नाही का? अरे तुमच्यासाठी वेगळी दुकान आहे, आमच्यासाठी वेगळी दुकान आहे, असं काही नसतं. तुम्ही समजून घ्या, थोडं 2 मिनिटं ऐका माझं. आपण ह्या महागाईवर प्रश्नावर तुमच्यासाठी महागाईसाठी वेगळा काही बोर्ड लावलाय, माझ्यासाठी वेगळा लावलाय का? असं नाहीये. महागाईचा जळा आम्हाला पोहोचतात ना, त्याच्यावर आपण निश्चित भांडू, आपण त्याच्यासाठी आपण निश्चित एकत्र येऊन भांडू. मी कोणत्याही ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी कधीही विरोध करत नाहीत. परंतु मला एक सांगा, समजा आता उद्या तुम्ही स्वतः म्हणताय आपण फावडं घेऊन जाऊ, ते कबर खोदून टाकू, किती चांगला मेसेज जाईल बरं समाजामध्ये. चला करूया ना, काय फरक पडतो? मंत्री साहेब करायचंय की काय तुम्हाला? त्याच्यासाठी नाही अब मुस्लिम खतरे में आएगा, मुस्लिम खतरे में आएगा असे म्हणणारे काही जे लोक आहेत ना, त्यांना तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. खरं तर हे आम्हाला नाही, त्यांना उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही लोकांची माती बघा. रत्नपूर हे नाव तुम्हाला कुणालाही विचारा, हे पूर्वीपासूनचं नाव. या ठिकाणी आता नाव दिलं तुम्हाला काय फरक पडणार? बरं, वारीची पण मूळ प्रश्नाला बाकी शिरसाट साहेब तुम्ही बगल दिली. आता वारीजींनी विचारलं तर मी पण विचारणार तुम्हाला. फक्त एक काम करूयात आपण, आधी चंद्रकांत खैरेंचं काय नेमकं म्हणणं आहे, म्हणजे ते वारिस पटेल जे म्हणतात त्याच्याशी सहमत आहेत, संजय शिरसाट म्हणतात त्याच्याशी सहमत आहेत, की गणी पटेल सांगतात त्याच्याशी सहमत आहेत, ते एकदा आपण खैरे साहेबांना विचारून घेऊया. मग मी वारीजी तुमच्याकडे येते. बोला खैरे साहेब.
सन्माननीय गणी पटेल साहेबांनी अनेक बाबतीत इतिहास सांगितला, तो बरोबर आहे. परंतु रत्नपूर हे त्या देवस्थानाच्या आसपासचे सर्व जे आहे तिथले त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. आणि हे जुनं नाव आहे, खूप जुनं नाव आहे. खुलताबाद त्याच्यानंतर झालं, कारण औरंगजेबाने काय केलं होतं माहिती आहे का? औरंगजेबाने आसपासचे सगळे गावाचे नावं बदलून टाकले. स्वतः खडकीचं, संभाजीनगरचं जे आता आपण म्हणतोय ते खडकीचं त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचं नाव टाकून टाकलं, औरंगाबाद. पण मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की रत्नपूर हे देवस्थान, भद्रमारूचं देवस्थान अनेक वर्षापासून तिथे आहे. त्याच्यानंतर बेरूळचं देवस्थान तिथे आहे. वेरूळचं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. त्यानंतर सुलीभंजन हे दत्ताचं स्थान आहे खूप मोठं. त्यानंतर म्हणजे म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण आहे. जसं आपलं आपण म्हणतो ना बाकीचे ठिकाण जसे तसे हे थंड हवेचं ठिकाण आहे. आणि म्हणून इंग्रजांच्या काळात सुद्धा इंग्रज तिथे यायचे, त्या भागात तिकडे यायचे आणि असे अनेक ते. आणि म्हणून या सगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आम्ही रत्नपूरचं अनेक वर्षापासून म्हणतो. रत्नपूर हे अनेक वर्षापासून शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे. नाही, शिरसाटांची मागणी नाही आहे ही, मागणी आमची जुनी मागणी, शिवसेनेची मागणी आहे ती. रत्नपूर दिलं होतं. नाही, परत एकदा मी सांगतो, शिरसाट त्यावेळेस आमच्याकडेच होते आणि म्हणून शिवसेना प्रमुखांनी हे नाव दिलं होतं. त्याचप्रमाणे संभाजीनगरचं नाव सुद्धा दिलं होतं. कशाला त्या औरंगजेबाचं नाव पाहिजे? त्या माणसांनी ते अनेक मंदिरं तोडले, हालहाल केलं, संभाजी महाराजांना खूप त्रास दिला. आणि म्हणून ते आपण या आजपासून म्हणजे 8 मे 1988 पासून हे नाव माननीय बाळासाहेबांनी दिलं. ते नाव आम्ही त्या ठिकाणी पासून कायम आम्ही म्हणतो संभाजीनगर. आणि म्हणून संजयजी पण त्यावेळेस पासून आमच्याकडेच होते. पण आता मी या ठिकाणी हे सांगेल की हे कबरीचं वगैरे जे काढलं उकरून याचा काही अर्थ नाहीये. नावाच्या बद्दल होतं तर नाव मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये संभाजीनगर झालेलं आहे, छत्रपती संभाजीनगर. इकडे रत्नपूर सुद्धा आहे. ते अधिकृतपणे ह्या पालकमंत्री मोदींनी सांगताय 8 मे 1988 ला छत्रपती संभाजीनगर मध्ये तेव्हाच्या औरंगाबाद मध्ये एक प्रचंड मोठी सभा बाळासाहेबांची झाली. त्या सभेमध्ये बाळासाहेबांनी औरंगाबादचं नाव बदलावं असा प्रस्ताव मांडला लोकांसमोर. आणि तेव्हा जनतेतनं एक आवाज आला की मग खुलताबादचं पण बदला, मग काय ठेवायचं? तर तेव्हा लोकांनी सांगितलं की ते नाव रत्नपूर असं असायला पाहिजे. मग बाळासाहेबांनी सांगितलं हो ते असायला पाहिजे, म्हणून आपण त्याच्यासाठी पण प्रयत्न करू. 1988 पासून 2025 पर्यंत किमान 3 वेळा शिवसेना सत्तेमध्ये आहे. आता तर 4थ्यांदा शिवसेना सत्तेमध्ये आहे. मग संजय शिरसाटजी काय झालं? एवढा वेळ का लागला? बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायला शिवसेनेला इतका वेळ का लागला? शेवटी हे बघा, आमचं पहिल्यापासून मागणी होती. आता खैरे साहेब आमच्या बरोबर आहेत, माझ्या बरोबर काम आहे, ते दोघांनी बरोबर काम केलेलं आहे. आता पण आम्ही त्या दिवसापासून आमचं कोणतंही लेटर पॅड असेल, काही असेल, आता पण तुमच्या बरोबर सारखी आहे ना. आता या तुमच्या ह्याच्यामध्ये आता ते आमचे विरोधी खैरे साहेब आहेत ते, ठीक आहे, तो विषय वेगळा आहे. परंतु त्या दिवसापासून जेव्हा शिवसेना प्रमुखांनी सांस्कृतिक मंडळावर ही घोषणा केली संभाजीनगरची, तर आमच्या सर्व जणांची लेटर पॅड असेल तर आम्ही संभाजीनगरला यायचो. परंतु हे काही अडचणी जे असतात ना, आता धाराशिवचं नाव बदलायला इतका वेळ का लागला, मग आता अहिल्यानगरचं नाव बदलायला इतका वेळ का लागला, तर ह्याला थोडासा कालावधी लागतो. ह्या गोष्टी सरकारचं असलेली मेजॉरिटी, त्याच्यात असलेले युतीचे घटक, या सर्व पाहून योग्य वेळेला तो निर्णय घ्यावा लागतो. किंवा एखाद्या वेळेला एखादा प्रस्ताव घेतला आणि तो जर मंजूर झाला नाही तर मग अनेक वर्ष वाट पाहावं लागतात. म्हणून योग्य वेळेला तो निर्णय घ्यायचा आम्ही प्रयत्न केला आणि तो तसा सक्सेसही झालेला आहे. काही लोक या संभाजीनगरच्या नावासाठी सुप्रीम कोर्टात गेले होते, नाव देऊ नका म्हणून. ती सुद्धा आम्हाला ती लढाई लढावं लागली. म्हणून ह्या सगळ्या लढाया लढत आजपर्यंत आता संभाजीनगर आज आमचं झालं. आम्हाला अत्यंत आनंद आहे. छत्रपती संभाजीनगरच्या नावाने आता कोणी विरोधही करत आहे की एकदाच का नाही होत आहे. उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं तेव्हा जाताना त्यांचा शेवटचा ठराव काय होता? शेवटच्या कॅबिनेटमध्ये छत्रपती संभाजीनगर नाव करायचं औरंगाबादचं आणि धाराशिव करायचं उस्मानाबादचं, हा तेव्हाचा ठराव होता. तुमचं सरकार आलं, शिंदे सरकार आलं, पहिला ठराव काय होता? नामांतराचा होता. मग एवढं सगळं आहे तर मग महाराष्ट्रातलं जे म्हणून तुम्हाला बदलायचंय ते एकदाच का नाही की तुम्ही वेळेनुसार एक नाव काढणार आहात आता आणि मग त्याच्यावर पुन्हा चर्चा होणार, मग त्याला पुन्हा विरोध होणार? एकदाच का नाही करून टाकत? नाही, असं नसतं. जेव्हा ह्या सगळ्या बाबी घडतात ना, जसं कबरीचा विषय निघाला तेव्हा रत्नपूरचं नाव पुन्हा मी पुढे आणलं. कारण एक आहे की
तुम्ही आमचा इतिहास पुसायला निघालेले आहात, मग त्यावेळेला आम्हाला तुमचा सुद्धा इतिहास काढावा लागेल की नाही काढावा लागेल, म्हणून आम्ही आज ती मागणी पुन्हा केलेली. आणि एक लक्षात घ्या, त्यांनी सुद्धा शेवटच्या कॅबिनेटमध्ये प्रस्ताव घेतला. नाही, पण मला शिरसाट साहेब सांगा, कारण मगाशी तो शब्द वापरला वारिस पठाणांनी, पोलर. आमचा आणि तुमचा इतिहास म्हणजे काय? या देशामध्ये वेगवेगळे दोघांचे दोन वेगवेगळे इतिहास आहेत का? कोण आहेत ही दोघं? हिंदू मुस्लिमांचे इतिहास वेगवेगळे आहेत असं आपण म्हणायचं? अहो, काही जे लोक आहेत ना, काही जे लोक आहेत ना, त्यांना धर्माच्या नावाखाली त्यांचं राजकारण करायचंय, त्यांना त्यांचा धर्मप्रिय म्हणून सांगायचंय, मुस्लिमांना फसवायचंय, त्यांची मतं कस तरी आपल्याकडे ओढायचा प्रयत्न करायचा आहे. ओसी साहेबांनी काय केलं? आता हे अबू आझमी हे काय करतायत? त्यांना फक्त काही का असा ना एक समाजाला एकीकडे बांधून ठेवायचा प्रयत्न ते करतात. आणि जेव्हा ते बांधून ठेवायचा प्रयत्न करतात, मग अशा गोष्टीला ते जाणून बुजून हवा देत आहेत. आता ह्या अधिवेशनामध्ये अबू आझमीने का काढला तो विषय? काय कारण होतं? काही त्याला स्वप्न पडलं होतं, परंतु त्यांनी काढलंच ना. हे सर्व हे ठरवून करतात राजकारण. तिथं आजही तुम्ही पहा, संभाजीनगरमध्ये कोणतेही 100 मुसलमान बांधव त्या खुलताबादला जाऊन कधी त्या कबरीवर ना कधी नमाज पडले ना कधी त्यांना फुलहार वाहिलेलं. परंतु यांनी ज्या पद्धतीचं त्यांचं उदात्तीकरण केलं त्याच्यामुळं लोकांमध्ये राग निर्माण झालेला आहे. आणि त्या रागाचा परिणाम आता त्या ठिकाणचं वातावरण हे चिंतेचं झालेलं आहे. म्हणून आम्ही सुद्धा त्यांना सांगतोय की आमचा इतिहास पुसायचा जो तुम्ही प्रयत्न केला होता औरंगजेबाने, तो आता इतिहास पुन्हा आम्हाला ॲज इट इज पुन्हा निर्माण करायचा आहे. आणि जे आमचं हक्काचं आहे, आम्ही तुमचं काय मागत नाही. एखाद्याचं समजा बीबीचा मकबरा, आता बीबीचा मकबरा आहे तर बीबीचा मकबरा आहे. बर, ठीक आहे, त्याच्यावर येते मी नंतर. आधी वारिस पठाणांची प्रतिक्रिया. वारिसजी बोला. अच्छा, हे बघा, या ठिकाणी आमचे मित्र शिरसाट साहेबांनी 2-3 मुद्दे मांडले. एक मुद्दा तर असा आहे, त्यांनी सांगितले की तुमचे जे MLA होते त्यांनी या विषय काढला. आता तो आमचे MLA नाही, तो BJPची जे बी टीम आहे समाजवादी, त्यांचे जे MLA होते अबू आसिम यांनी या बजेट सेशनच्या पहिल्या दिवशी हा औरंगजेबाचा मुद्दा त्यांनी काढला. आणि मी आता नाही सांगतो, पूर्वीही ज्यावेळी आपल्याकडे MLAचा चुनाव होता त्यावेळी पण त्यांनी BJPची मदत केली. माननीय आदित्य ठाकरेजींनी प्रेस वार्तामध्ये आणि सगळेकडे बोलला होता की भाजपाची असल बी टीम आहे समाजवादी पार्टी, त्याने या इलेक्शनमध्ये भाजपाला मदत केली. सगळीकडे त्याने मांडले होते. आता त्यांनी त्यांची मदत केली आणि त्या मदतवर असा झाला की महाराष्ट्राच्या बजेट सेशनमध्ये जे चर्चा होणार होती ते सगळी चर्चा केली. आता ते काय म्हणतात शिरसाट साहेब? ते म्हणतात तुमच्या आणि आमच्या. शिरसाट साहेब, हा देश तुमचा नाही, आमचा नाही, माझ्या नाही, तुमच्या नाही, आमच्या आहे हा देश, असा सांगा. इक्वालिटी संविधान जे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांनी दिली आहे ना, त्यामध्ये एक शब्द आहे इक्वालिटी पडा. आणि या देशावर माझा जे आहे हक्क जादा आहे, कारण की मी आणि आम्ही आहे ज्याने जिन्नाची 2 नेशन थिअरी 1947 मध्ये ठुकराली होती. आणि या देशमध्ये आम्ही बर्थ आणि बाय चॉईस दोघे रीतीने आम्ही इथे राहत आहोत. आम्हाला असा वाटते की तुमच्याकडे काय लोकांना प्रश्न विचारतात तुम्हाला बेरोजगारीवर, अनएम्प्लॉयमेंट, डेव्हलपमेंट, मर्डर केसवर, महाराष्ट्रामध्ये जे तुमचे लोक तुम्ही ज्यांना छोडले आहे बेलगाम घोडा म्हणून, ज्या दिवशी येऊन मुसलमानच्या विरुद्ध जे अनापशना बकवास करतात, त्यांच्या मस्जिदी मशून घुसघुसके मारेंगे असा रीतने जे लोक बकवास करतात, त्यांच्यामुळे काय झाला होता? नागपूरची एक घटना तिच्यामुळे झाली होती. त्याची चौकशी करा, त्यांना आतमध्ये टाका, नाहीतर त्यांना तुम्ही नाही अटक करणार. पण मुसलमान काय बोलला असतं, वारिस पठाण असा काय बोलला असता, असं काय वक्तव्य केलं असतं आतापर्यंत मला अँटी नॅशनल घोषित करून मला आतमध्ये तुम्ही टाकलेला होता. त्याच्यानंतर तुमचे लोक आता काय म्हणले, एक तुमच्या पार्टीच्या माणूस म्हणतात की अगर शाहीन बाग तुम्ही बनवला तर आम्ही या जालियनवाला बाग बनवणार. अरे साहेब, आमच्या देशावर जालियनवाला बाग तुम्ही बनवणार? जनरल डायरने जे केले होते त्यावेळी आम्ही लढला त्या ब्रिटिशांशी. आता तुम्ही याला जालियनवाला बाग बनवणार? हा स्पेसिफिक मुद्दे आहे मॅडम. दिस आर व्हेरी इम्पॉर्टंट मुद्दा फॉर द स्टेट. सांगायचं आहे की तुम्ही या मुद्द्यावर ध्यान द्या, हे इम्पॉर्टंट द्या. स्पेसिफिकली मी सांगतो, त्याचे नाव घ्यायला शिवाय की त्यांनी असं मांडले आहे की तुम्ही शाहीन बाग बनवणार तर त्या जालियनवाला बाग बनवणार. तुम्ही जालियनवाला बाग बनवणार? अरे त्यावेळी आम्ही जब लढे थे गोरों से अब लढेंगे चोर लुटेरों से.
आता त्यांनी म्हटलं आहे तुम्ही काय कारवाई केली त्याच्या विरुद्ध? तुम्ही तर सत्तेत बसलो आहे, तुम्ही कॅबिनेट मंत्री आहो साहेब, तुम्ही फडणवीस साहेबचे खास आहो, तुमची मित्रता आहे त्यांच्याशी. संजय शिरसाटजी पॉइंट असा आहे की जर अबू आझमी काही वक्तव्य करत असतील तर मग त्यांचं म्हणणं आहे नितेश राणे पण वक्तव्य करतायत. मग अबू आझमींच्या वक्तव्याला उत्तर म्हणून तुम्ही म्हणताय कबर आपण खोदून टाकू, कबर नको आम्हाला, नावं बदलून टाकू. मग नितेश राणेंच्या वक्तव्याला काय उत्तर, असा प्रश्न आहे त्यांचा. वारीजी एक तुम्हाला सांगतो, आम्ही कुठंही तुमचं आमचं यासाठी मी म्हणलो की काही लोक, मी तुम्हाला एक स्पष्टपणे सांगितलं, आमच्या संभाजीनगरच्या मुसलमान बांधव त्या ठिकाणी कोणी जात नाही, गेलेलं नाही ना, त्यांनी कुठं निदर्शनं केले ना मोर्चा काढलेला आहे, त्यांचं काही देणं घेणं नाहीये. आता तुमच्या दृष्टिकोनातून अबू आझमी जर ते बी टीम असेल आणखी सी टीम असेल तर त्याचा निषेध करायला नको का? तुम्ही करायला पाहिजे ना. कशासाठी बोलतो? मग त्यांनी बोलल्यानंतर त्याचे रिॲक्शन काय झाले, मग दुसरं म्हणून की आम्ही असं करू आम्ही तसं करू. हे रिॲक्शन जेव्हा तयार होते ना, ही रिॲक्शन जेव्हा तयार होते निर्माण होते, मग त्या टायमाला आपण त्यांनाही रोखू शकत नाही. त्यांना बोलायला गेलं तर ते म्हणतात त्यांचं ऐकायचं आहे का आम्ही. मग एकमेकावर जो बाया वर करण्याचा जो प्रकार होतो ना, तो यामुळे होतो की कोणीतरी त्याला ठिणगी लावलेली असते, कोणतरी काडी लावतो आणि त्याला जर आपण दापलं नाही. मला अपेक्षा ही होती अबू आझमींनी केलेल्या स्टेटमेंटला प्रत्येकाने मुस्लिम बांधवांनी सुद्धा त्यांना विरोध करायला पाहिजे. तो तुम्ही आम्ही हे नवीन धंदे आम्हाला शिकवू नका म्हणून असं बोलायला पाहिजे. अबू आझमींनी केलेल्या वक्तव्याला, अबू आझमींनी औरंगजेबच्या शासनाबद्दल जे वक्तव्य केलं, ठीक आहे ना, आपण त्यांना इथेच विचारून घेऊयात ना. संजय शिरसाटजी, अबू आझमींच्या वक्तव्याला तुमचा पाठिंबा आहे की विरोध आहे? वारिस पठाणजी, एका वाक्यात सांगा. आमच्या विरोध आहे. कोणी मला दाखवा महाराष्ट्रामध्ये कोणत्या मुसलमानाने त्याची सपोर्ट केलाय, समर्थन केलंय? कोणी? ते स्वतः त्या स्टेटमेंट परत घेतलाय, त्याने माफीनामा दिलेला आहे, माफी मागलेली आहे सगळ्याकडे. तर आम्ही कोटाला आम्ही पाठिंबा नाही देत, पण त्या नितेश राणेच्या स्टेटमेंटला शिरसाट साहेब पाठिंबा देतात का? संजय निरुपमने जे सांगितलं आहे की आम्ही या देशमध्ये जालियनवाला बाग बनवणार, त्याला पाठिंबा देतात का? संजय शिरसाटजी बोला, प्लीज आन्सर टू माय क्वेश्चन. माझ्या सवालचा जवाब द्या. हे बघा, आम्ही कुठेही अशा कृतीला पाठिंबा दिलेला नाही. आणि तुमच्या माहिती सांगतो वारिसजी, तुम्ही चांगले माझे मित्र आहात, तुम्हाला माहिती आहे अशा कोणत्याही कृतीला आम्ही पाठिंबा दिलेला नाही. आणि जेव्हा एखादा वक्तव्य एखाद्या नेत्यांच्या तोंडातून निघलं तर त्याला समज द्यायचं काम सुद्धा मुख्यमंत्र्यांसहित सर्वांनी केलेलं आहे. हे तुम्ही पाहताय तुम्ही. म्हणून एखाद्याने भडक स्टेटमेंट केलंय तर त्याला पाठिंबा कोणीतरी दिलाय, असं कधीच झालेलं नाही. आणि म्हणून आम्ही सुद्धा त्याची काळजी घेतोय. आम्हाला दंगली नको महाराष्ट्रामध्ये. आता असं आहे संजय शिरसाटजी, आता हे तुम्हीच बोलला तर संजय शिरसाटजी, एक मिनिट संजय शिरसाटजी, आता हे तुम्हीच म्हणाला तर याच्यात मी माझं काही टाकत नाही. तुम्ही म्हणताय की अबू आझमींनी जे विधान केलं त्याला जर उत्तर द्यायचं असेल तर मग आपल्याला औरंगजेबाच्या कबरीकडे वळावंच लागेल, आपल्याला औरंगजेबाची कबर काढूनच टाकायला लागेल, तो इतिहास पुसूनच टाकायला लागेल असं तुम्ही म्हणता. आणि मग जेव्हा त्यांच्या एका वक्तव्याची आपण इतकी किंमत मागतोय तर मग नितेश राणेंच्या वक्तव्यांना फक्त समज द्यायची, मग ते म्हणतात की तुम्ही पोलरायझेशनसाठी केलं. मग हा प्रश्न गडद होतो ना की हे धार्मिक ध्रुवीकरण आहे. संजय निरुपमने पण सांगितले, ओ मॅडम संजय निरुपमने सांगितलं एखादा संताप जे ना संताप व्यक्त करणं म्हणजे काय? नितेश राणे गेलेत का तिथे? नाही गेलेत ना. परंतु त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला तातडीने. मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिलेली आहे, त्यांना सांगितलंय त्यांना. एखादं आम्ही नाही तू बोल चल नाही देऊ असं काही झालंय का? आम्हाला महाराष्ट्रामध्ये दंगली नकोत, परंतु आमचा इतिहास ज्यांच्यामुळे आमचे मन दुखवले जातील त्यांची कबर सुद्धा आम्हाला नको. पण दंगली नको म्हणत असताना संजय शिरसाटजी दंगली झाल्या ना. दंगली नको म्हणत असताना दंगली झाल्यात, लोकांचं नुकसान झालंय आणि तेच आपल्याला टाळायचं आहे. पण आपण जर हेच करत बसलो तर ते टाळता येणार आहे का? हा प्रश्न आहे. बोला खैरे साहेब, बोला तुमचा मुद्दा. ठीक आहे शिरसाटजी आणि वारिस पठाणजी थांबा. माझा मुद्दा असा आहे की दंगली कोणी केल्या, कुठं घडल्या? माझा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस अधिवेशन सुरू होताना अबू आझमीने हा विषय काढला, त्याला कोणी काढायला लावला हे सुद्धा माहिती घेतली पाहिजे. पण अबू आझमींनी ज्या पद्धतीने बोलल्यानंतर मी आपल्याला सांगतो की संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण खराब झालं. आम्ही इथे संभाजीनगरमध्ये राहणार आहे, रत्नापूरमध्ये राहणार आहे, आम्ही सर्वजण इथे काही नाहीये, पण उगाच तिथे
कबर तोडा, हे तोडा, ते तोडा असं सांगून त्या ठिकाणी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न नितेश राणे आणि त्यांच्या सगळ्या कंपनी आणि अबू आझमींनी मुद्दाम नाव काढलं म्हणून हे सगळं झालं. कुठे विकासाचं काम सोडून दिलं, कुठे आज लाडक्या बहिणीचा प्रश्न आहे, आज शेतकऱ्यांचे किती मोठे प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, हे सगळे विकासाचे प्रश्न बाजूला ठेवण्याचा दृष्टिकोन ठेवून मुद्दाम औरंगजेबाचं काढलं आणि औरंगजेबाला त्या ठिकाणी तिलांजली देऊन टाकली. हे अशा पद्धतीने जर करत असतं तर काय फायदा. मी या ठिकाणी सरकारला हे सांगेल की असे प्रकार त्या ठिकाणी काढून तुम्ही मुद्दामच त्या ठिकाणी वातावरण खराब केलेलं आहे. त्याचा परिणाम म्हणजे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचंच गाव नागपूर, हे नागपूर किती आणि कसं भयानक दंगल मोठी झाली ती, म्हणजे नागपूरला झाली ती दंगल. आम्ही या ठिकाणी संभाजीनगरमध्ये सगळं आम्ही शांतता ठेवली की काही होऊ नये म्हणून. कारण भद्रमारुतीचं देवस्थान आहे, तिथे दत्ताचं मंदिर सुलीभंजनला आहे, लेण्या आहेत, 12 ज्योतिर्लिंगामध्ये ते आहे वेरूळचं. हे सगळं जर पाहिलं तर त्या ठिकाणी हा एरिया चांगला असताना सुद्धा मुद्दाम तो औरंगजेब आला तिथे हे केला, त्याला पाहिजे ते आम्हाला त्याचं घेणं देणं नाहीये. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी हा परिसरच एक धार्मिक वृत्तीचा आहे म्हणून त्या ठिकाणी मी एकच सांगतो तुम्हाला अजून की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या अलीगड मुस्लिम विद्यापीठाचं सुद्धा या ठिकाणी येऊ दिलं नाही. आम्ही येऊ दिलं नाही, कारण ते जर आलं असतं परत अजून भानगडी सुरू झाल्या असता. हिंदू मुस्लिम कार्यकर्ते हे कार्यकर्ते ते कार्यकर्ते, म्हणून आम्ही ते सुद्धा होऊ दिलं नाही पार्लमेंटच्या माध्यमाद्वारे. म्हणून मी या ठिकाणी सांगतो की हा प्रकार फक्त नावांचा आहे. रत्नापूरच पाहिजे, खुलताबादचं नाव रत्नापूरच पाहिजे. हे अनेक वर्षापासून पुराणामध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे, आपण शिरसाटजी काहीतरी म्हणतात त्यांच्याकडे जाऊया. तुमचा मुद्दा पोहोचलाय, बोला शिरसाटजी. उत्तर त्यांच्याकडून घ्या की औरंगजेबाची कबर ठेवायची का काढायची. बर सांगा, खैरे साहेब सांगा, औरंगजेबाची कबर ठेवायची का काढायची असा सवाल ते तुम्हाला करतायत. ते मी मागेच सांगितलंय की ते मुख्यमंत्री सन्माननीय आपले देवेंद्रजी त्यांनी तो निर्णय घ्यावा. आम्हाला काही त्याचं म्हणणं नाही, त्यांनी तो निर्णय घ्यावा हे मी मागे पण सांगितलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घ्यावा, काढायची नाही काढायची, आम्ही कशाला बोलायचं. नाही, आमचं मत काय नाही, देवेंद्र फडणवीस यांनी तो निर्णय घ्यावा, मुख्यमंत्री यांचे मग त्यांनी निर्णय घ्यावा. नाही, आमचं मत हेच आहे की मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी निर्णय घ्यावा, हे आमचं मत आहे. नाही, कशाला हो किंवा नाही कशाला बोलायचं. आम्ही हो किंवा नाही आम्ही बोलतच नाहीये, पण आम्ही मुद्दामच सांगतो की मुख्यमंत्री महोदय. हो, पण आता संजय शिरसाटजी तुम्ही त्यांना तीन-तीनदा विचारलं, कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलात. पण तुम्ही मला एक सांगा की त्या महाविकास आघाडीला तुम्ही म्हणताय त्यांच्यामध्ये एकी नाहीये, त्यांना निर्णय नाही घेतात. महायुतीत तरी तिन्ही पक्षांचा निर्णय आहे का हो की औरंगजेबाची कबर काढायची आहे म्हणून? तुम्ही खात्रीनं सांगू शकता की राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा याला, तुम्ही खात्रीनं सांगताय भाजपचा पाठिंबा आहे. आम्ही आमच्या पक्षाची भूमिका जशी ठामपणे मांडतो ना, त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये त्यांनी त्यांची भूमिका मांडावी. आम्ही आमच्या पक्षाची भूमिका म्हणून संजय शिरसाट अधिकृतपणे सांगतोय की आम्हाला तिथे औरंगजेबाची कबर नको. ही झाली माझी अधिकृत पक्षाची भूमिका. तसं त्यांनी त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका सांगावी, विषय संपतो. बोला खैरे साहेब, बोला. आमची स्पष्ट भूमिका आहे की कबर काढा किंवा नका काढू हे सगळं मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घ्यावा. मुख्यमंत्री निर्णय जो घेईल तो मुख्यमंत्री जे काही निर्णय घेतील तो पाहू आम्ही काय निर्णय घेतात. शिरसाट साहेब, झालं का तुमचं समाधान? आता तीनदा तेच उत्तर ऐकून झालंय का समाधान? वळू का मी पुढे? आता असं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ते कुणालाही काढता बिडता काही येणार नाहीये. त्यामुळे त्या मुद्द्यावर आता मी पुढे जाते, कारण मला माहिती आहे किती वारिस पठाण म्हणाले की आपण कुदळ फावडं घेऊन जाऊ आणि किती तुमचं त्याला समर्थन असलं तरी काय तुम्ही कोणी कुदळ फावडं बिवडं घेऊन जाणार नाहीये. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काही होणार नाही. हा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काही होणार नाही. त्यामुळे त्या मुद्द्यावर पुढे जाऊया, तुमच्या त्या रत्नापूरकडे येऊयात. वारिस पठाणला मानावं लागेल. एकच मिनिट, वारिस पठाणला मानावं लागेल. कमीत कमी त्या माणसाने स्पष्ट भूमिका मांडली, याला म्हणतात हिंमत. वारिस पठाणला मी धन्यवाद देतो. बर, चला
आता 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 त्या रत्नपूरच्या मुद्द्याकडे येऊयात. गणी पटेलजी, मला सांगा, हे मुळात हे जे रत्नपूर नाव येते, नाव खरंच सुंदर आहे, कानाला ऐकायला छान वाटतं, काही वाद नाही याच्याबाबत, पण काय कुठे आहे का याचा कुठे उल्लेख, इतिहासात कुठे लिहिलंय का? कारण शिरसाट साहेब सांगतात ते इंग्रजांच्या काळामध्ये शेतसाऱ्यावर त्याचा उल्लेख आहे. तुमचा काय अभ्यास सांगतो? कसं आहे मॅडम, इतिहासाचे पुनर्लेखन सातत्याने चालू असतं. गत काळामध्ये ज्या घडलेल्या घटना असतात तर त्या नवीन पुरावे निघत असतात आणि विद्यापीठ पातळीवर हे संशोधन अविरत चालू असतं आणि त्यामुळे इतिहास बदलतो. इतिहास बदलत नाही असं नाही. आणि एक महत्वाचं आहे, भूतकाळातील इतिहासावर वर्तमान काळ जगता येत नाही, हे फार महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने जे काही इतिहासाचा आधार घेऊन पुढे काही आंदोलने चळवळी निर्माण होतात. प्रामुख्याने रत्नपूरच्या संदर्भात मी बोलतो. देवगिरीचे सम्राट हे दक्षिण भारतातील आणि भारतातील पहिले हिंदू सम्राट आहेत. त्यांच्या कालावधीमध्ये अनेक त्यांच्या संदर्भात, त्या हिंदू राजवटीच्या संदर्भात किंवा खुलताबादच्या सुफीदम संदर्भात, संत महात्म्याच्या संदर्भात अनेक लोकांनी संशोधन केलेले आहेत. आणि ही संशोधनं जी ऐतिहासिक साधनं असतात ती महत्वाची असतात. त्यामध्ये ताम्रपट येतात, शिलालेख येतात, ग्रंथ रचना येते. अनेक आधुनिक काळातील अनेक इतिहासकारांनी अनेक साधनांचा अभ्यास करून यादवांचा इतिहास लिहून काढलेला आहे, खुलताबादचा इतिहास लिहून काढलेला, वेरूळचा इतिहास लिहून प्राचीन इतिहास पुन्हा लिहून काढलेला आहे आणि आधुनिक काम चालू आहे. पण या कुठेही खुलताबादच्या संदर्भात रत्नपूर या नावाचा उल्लेख सापडत नाही. आता वेरूळचे रामायण महाभारताचे शिलालेख आहेत कैलास मंदिरावर, अशा स्वरूपाचे अनेक शिलालेख पण या तालुक्यामध्ये आहेत. हे शिलालेख म्हणजे प्रायमरी साधनं आहेत इतिहासाची, बरोबर, ज्याद्वारे खरा इतिहास लिहिला जातो. अशा शिलालेखाच्या स्वरूपात सुद्धा कुठेही रत्नपूर याचा नावाचा उल्लेख या ठिकाणी आढळत नाही. बरं, आणि मग आता मॉडर्न हिस्ट्रीकडे आलो आपण, आधुनिक इतिहासाकडे आलो तर इंग्रजांच्या काळात जे आता संजय शिरसाटजी म्हणतात तसं कुठे सापडलंय का? नाही, त्या इंग्रजांच्या कालावधीमध्ये सापडलं नाही. कारण त्या एक इडन गार्डन म्हणून एका युरोपियन व्यक्तीने खुलताबादवर इंग्लिशमध्ये पुस्तक लिहिलेलं आहे आणि मराठीमध्ये संस्कृतमध्ये सुद्धा भरपूर पुस्तकं दौलताबाद आणि देवगिरी यावर झालेलं आहे. देवगिरी ही राज्यातील देशातील सर्वात मोठी बाजारपेठ होती, फार मोठं साम्राज्य होतं यादवांचं ते. त्या काळात अनेक परकीय इतिहासकार सुद्धा या भूमीवर आलेले आहेत. त्यांनी ठिकाणी बर्नी सारखे इतिहासकार असतील, आमिर खुसरो सारखे असतील आणि अलीकडचे जे आधुनिक काळातील जे इतिहासकार आहेत त्यांनी संस्कृत, इंग्रजी, मराठी या सर्व प्राथमिक ग्रंथाचा साधनांचा अभ्यास केलेला आहे. त्यांची ग्रंथ निर्मिती झालेली आहे. मराठवाड्यामध्ये ब्रह्मनाथ देशपांडे यांनी स्पेशली त्याच्यावर अभ्यास सुद्धा केलेला आहे, भाषांतर केलेलं आहे. परंतु या सर्व अभ्यासाच्या अंती माझं एक असं मत आहे की रत्नपूरला कोणत्याही संदर्भाचा ऐतिहासिक संदर्भ कुठेही नाही. संजय शिरसाटजी, कुठेही ऐतिहासिक संदर्भ नाहीये या नावाला, आलं कुठून हे नाव तुमच्या मनात? संस्थांचं निर्माण झालेलं आहे किंवा या भद्रमाती संस्थान किंवा अनेक काही संस्थान आहेत. अहो, हे नाव यायचं माझ्या मनात आलं म्हणून कोणत्या तरी गावाचं नाव चेंज करतो अशातला भाग नाहीये. आता यांनी सुद्धा, यांचा मी आदर करतो, यांनी राजाराम देवरायांनी जे काही स्वराज्य तिथं स्थापन केलं होतं त्या दौलताबादचं नाव पहिलं काय होतं? देवगिरी. त्यांच्या तोंडातून आलेलं वाक्य आहे, माझे वाक्य नाहीत. त्यांनी सांगितलं की देवगिरी देवगिरी देवगिरी. त्या देवगिरी किल्ला नाही, हे देवगिरी नाव त्या साम्राज्याचं होतं आणि त्या तिथं देवगिरी हा त्या भाग त्याला संबोधलं जायचं. त्याच पद्धतीने खुलताबादला रत्नपूर बोललं जायचं, संभाजीनगरला खडकी म्हणलं जायचं. पटेलजी बोला. सुद्धा नाव देवगिरीचं नाव सुद्धा अगोदर हिरकड होतं, त्याच्यानंतर पूर्वी अगोदर होतं, नंतर ते देवगिरी पडलं. आणि देवगिरी जेवढे मुस्लिम इतिहासकार होते ज्यांनी दौलताबादवर देवगिरीवर संशोधन करून ग्रंथ निर्मित केले, त्या सर्व मुस्लिम इतिहासकारांनी देवगिरी दौलताबादचा उल्लेख हा देवगिरी केलेला आहे. तुघलकाच्या आक्रमणानंतर त्या दौलताबादचं इतिहासकारांनी देवगिरी असाच उल्लेख केलेला आहे.
आता 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 खरा बोर्ड तिथं आला. आता हे खरी वस्तुस्थिती त्यांनी सांगितली. देवगिरीचं नाव कधी झालं ते दौलताबाद मुस्लिमांनी केलेलं अतिक्रमण म्हणजे औरंगजेबाने केलेलं अतिक्रमण केलं. आक्रमण केल्यानंतर त्या देवगिरीचं नाव दौलताबाद झालं. त्या रत्नपूरचं नाव खुलताबाद झालं. मी ह्याच मुद्द्यावर देवगिरी ते दौलताबाद याचे अनेक प्रूफ्स आहेत. देवगिरी ते दौलताबाद याचे अनेक प्रूफ्स आहेत. आणि ना फक्त हिंदू इतिहासकार किंवा परकीय इतिहासकार, मुस्लिम इतिहासकार सुद्धा सांगतात आक्रमण केल्यानंतर मान्य आहे. पण रत्नपूरच्या बाबतीत असं काहीही नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच वेळेला ह्या नाव बदलायची परंपरा त्या टायमाला चालली. त्या काळामध्ये खडकी हे संभाजीनगरचं पूर्वीचं नाव होतं. बदलून त्याचा औरंगाबाद झालं. समोर जसे ते आले देवगिरीचं नाव बदललं, दौलताबाद झालं. समोर गेले रत्नपूरचं नाव खुलताबाद झालं. हे अशी नावं बदलायची शिरसाट साहेब तुम्ही मंत्री आहात त्यामुळे तुम्ही जे काही बोलता त्याला एक वजन आहे, त्याला अधिकृतपणा आहे तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा. त्यामुळे तुम्ही जेव्हा आम्हाला सांगता की इतिहासामध्ये ते लिहिलेलं आहे तेव्हा त्याचं क्रॉस चेकिंग करणं हे आमच्यासाठी गरजेचं असतं. ते क्रॉस चेकिंग करण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये आमचं कुठे असंही म्हणणं नाहीये की खुलताबादचं तुम्ही रत्नपूर करा किंवा करू नका. तो शासन म्हणून तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य असेल. प्रश्न असा आहे की त्याला जो तुम्ही ऐतिहासिक दाखला देताय तो आहे की नाही असं शोधण्याचा आपण प्रयत्न करतोय. का फक्त आम्ही पटेलांशीच नाही बोललेलो आहोत, इतरही इतिहासकार आहेत त्यांच्याकडनं पण आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांचं म्हणणं आहे की नाही देवगिरी ते दौलताबाद हा प्रवास सापडतो, पण रत्नपूर ते खुलताबाद हा प्रवास सापडत नाहीये. तरीही जर सरकारला करायचं असेल तर सरकारने योग्य ती प्रक्रिया करून ते करावं. त्याच्याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही. फक्त त्याला ऐतिहासिक संदर्भ किंवा ऐतिहासिक आधार नाही हे मान्य करायला हवं. याच्या नंतरचा प्रश्न असा आहे या बादशी तुमचं काय नातं आहे? तुम्हाला का असं वाटतंय, तुम्ही का असं म्हणालात की बादला बाद करून टाकायचं, आम्हाला कुठला बादच इथे नकोय? यांनी नावं करताना सगळ्याला बादच करायचा प्रयत्न केला. दौलताबाद, खुलताबाद, औरंगाबाद असे नावं देऊन आता प्रत्येक वेळेला तुम्ही तुमच्या या बाद ह्या शब्दाला त्यांना काय महत्व होतं मला माहित नाही. परंतु त्याच्यामुळं जे काही पूर्वीचे जे काही आमचं जे काही अस्तित्व होतं ते तिथं त्यांनी मिटवण्याचा प्रयत्न निश्चित केलेला आहे. आता तुम्ही जर पाहिलं कुठेही जा तुम्ही ज्या ठिकाणी ते गेलेत, औरंगजेब ज्या ठिकाणी फिरले असतील किंवा लढाया झाल्या असतील त्या ठिकाणची सर्वकडची नावं चेंज करायचा प्रयत्न केला. त्यांना त्यांचं साम्राज्य निर्माण करायचं होतं. त्यांना या भारतातले हिंदू असेल मुसलमान असेल यांच्याशी काही देणं घेणं नव्हतं. तो क्रूर राजा होता. सर्व जगावर जेव्हा स्थापित करायचं होतं त्यांनी ते केलंय. अहमदाबाद पण बदलायचं का? अहमदाबाद पण बदलायचं का? हैदराबादचं तेच ते आता हैदराबादचं पुरेचं नाव त्यांना विचारतात अहमदाबाद विचारते मी. अहमदाबाद पुरेचं वेगळं होतं. गुजरात मधलं अहमदाबाद विचारते. अहमदाबाद बी तसाच आहे, हैदराबाद पण तसंच आहे. हैदराबाद अहमदाबाद हे असे सगळे जे बाद आलेले आहेत ना हे औरंगजेबाच्या काळात निर्माण झालेली वसाहती म्हणजे नाव आहे ते. अहमदाबाद पण बदलायचं, खैरे साहेबांच्या बरोबर लक्षात अहमदाबाद पण बदलायचं ना. बदललं पाहिजे. हो बदललं पाहिजे. त्यांचे निशाणे नको आता आपल्याला काय करायचं त्यांचे निशाणे घेऊन. मग केंद्र सरकारकडे तुम्ही एकदाच मागणी का नाही करत सगळेच बाद बदलून टाका म्हणून? बोललो केंद्र सरकारकडे मागणी करून टाका ना. चाललंय आता. अकबर रोड दिल्लीला अकबर रोड होता बदलला. आता प्रयागराज झालं उत्तर प्रदेशमध्ये, आता प्रयागराज झालं. आमचं तेच म्हणणं आहे की हे आपण महाराष्ट्रापुरती तरी कशाला मर्यादित ठेवूयात. केंद्र सरकारलाच तुमच्याकडे आता मागणी करून टाका. तुम्ही आहात केंद्र सरकारमध्ये, तुम्ही पण सगळे बाद बदलून टाका देशात. आम्ही निश्चित त्याचा पाठपुरावा सुद्धा करू. हे नकोच बाद आहे आपल्याला. नको ना. हा चला बाद नको. वारिसजी बोला. आम्हाला बादाकडे कशाला जायचं? वारिसजी बोला. या ठिकाणी मला दोन मुद्दे मांडायचे. दोन मांडे. एक तर आमचे जे मित्र आहे चंद्रकांत खैरेजी त्यांनी स्पष्टीकरण नाही सांगितले की कबर ठेवायची की खोदायची ते स्पष्टीकरण टाका. आता मुख्यमंत्री सांगेल, मुख्यमंत्री म्हणतील की चला कबर खोदा, तर आमची भूमिका काय असेल त्याच्या मला उत्तर द्या. आणि तो शिरसाट साहेब आपण दौलताबाद अहमदाबाद सगळ्यांची आपण बात केली, सगळ्यांच्या ध्यान त्यामध्ये टाकला आपण. आणि मोदीजीने आज 50 रुपये गॅस सिलेंडरमध्ये पण लिहून टाकलं.
आता काय करायचे, मोदी की सौगात, ईदच्या मुळे त्याने आपलं सौगात मोदी दिली होती. आज सगळ्या देशमध्ये मोदींनी सौगात दिली आहे. 50 रुपये गॅस सिलेंडरवर वाढले. आता त्याच्यामुळे काय आपण करणार, काय काळजी करणार, आमच्या गरीब जे लोक आहेत त्याच्या काय होणार, शेतकऱ्यांच्या काय होणार, त्यांच्याकडे तर खेती असं केली आहे, त्याच्याकडे काय तुमच्या लक्ष नाही आहे. तुमच्या लक्ष फक्त एकच जागेवर आहे, जगा बदला, लोकांचे ध्यान दे आहे, डायव्हर्ट करा. चंद्रकांत साहेब माझे मित्र आहे, एक मला विचारा ना, लोकांना माहित पाहिजे की तुमच्या काय मांडणी आहे, क्या कबर ठेवायची की आता वारिस पठाणांनी प्रश्न विचारल्यावर पण खैरे साहेब तुमचं उत्तर तेच असणार आहे की बदलतंय, कबर ठेवायची की नाही, काय शिवसेना ठाकरे गटाची भूमिका काय? आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने हेच सांगतो की ते कबर ठेवा किंवा नका ठेवू हे मुख्यमंत्र्यांना आपण सांगू, मुख्यमंत्री जे करतील ते करतील. मिळालं वारिस पठाणजी, तुम्हाला पण उत्तर मिळालं. बीजेपीचे आहे मुख्यमंत्री, आपण ऑपोजिशनला आहोत, तर तुम्ही का बीजेपीच्यावर चालतात का? जे मुख्यमंत्री म्हणणार ते तुम्ही करणार का राज्यात? सांगा मला. बीजेपी बरोबर आहे का तुमचे? आम्ही स्वतः बोलणार नाही, आम्ही स्वतः हे सांगणार की तुम्ही कोणते मुख्यमंत्र्यावर आम्ही मुख्यमंत्री खैरे साहेब सांगा. आता एकतर ब्रेकिंग राज्याचे प्रमुख आहे ना, ते राज्याचे प्रमुख आहे, राज्याचे प्रमुख असल्यामुळे त्यांनी केलं पाहिजे. जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात ते तुम्ही करतात, तर असं आम्ही असा समजू की जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात ते उद्धव बाळासाहेब ठाकरे करतात की नाही तुमची पार्टी आहे? कारण सांगा ना सगळ्यांना, महाराष्ट्रात लोकांना मला फोन येत वारिसभाई मला फोनवर सगळं काय काय बघा किती मेसेज आले विचारा. दुष्ट औरंगजेबाच्या खबरीच्या बाबतीत जो काही निर्णय उद्धव साहेबांनी जे आधी सांगितलं होतं तेच मी पण सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घ्यावा. पण इतर कुठल्यामध्ये बरोबर विचारतात ना, इतर कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही असं थोडी म्हणता की मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, तेव्हा तुम्ही मागणी करता. नाही, ह्या विषयाबद्दल बोलतो आम्ही, नाही ह्या विषयाबद्दल बोलतो, बाकी आम्ही विरोधक आहोत आणि आम्ही विरोधी पक्षाची भूमिका आम्ही म्हणतोच. म्हणजे थोडक्यात असं आहे खैरे साहेब, औरंगजेबाची कबर खुलताबाद मध्ये असण्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा काहीही विरोध नाही. मी काय म्हटलं, माझं स्पष्ट मत असं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा जर निर्णय घ्यायचा असेल तर तो मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. कारण राज्याचे प्रमुख काय घेतील तो घेतील निर्णय, मुख्यमंत्री काय घेतील तो घेतील. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट पण केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका एकदम स्पष्ट केली. मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे, आम्हाला कबर नकोय, पण आमचे हात बांधलेले आहेत केंद्र सरकारच्या कायद्यामुळे, तो आम्ही मोडू शकत नाही. स्पष्ट केलेलं आहे. पक्षाची आमची नेता म्हणून असलेली आमची ही भूमिका, पण मंत्री असल्यामुळे आम्हाला हे करता येत नाही. भूमिका स्पष्ट आहे. तुम्ही का नाही स्पष्ट करत? तुम्ही का चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टाकताय? आमची भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांनी नाही, आम्ही चेंडू हा मुख्यमंत्र्यांच्या टाकण्याचं कारण असं आहे की हा सेन्सिटिव्ह प्रश्न असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घ्यावा, तो आम्हाला मान्य आहे. मग हा जर सेन्सिटिव्ह प्रश्न आहे तर तुम्ही सांगा की मग जी परिस्थिती जैसी थे अशीच असली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे असं सांगा. खरं म्हणजे माझी भूमिका अशी आहे ताई, मी सांगतो, मराठ्यांच्या विरोधात हा औरंगजेब किती मातला होता आणि त्यांनी त्या ठिकाणी आपल्या संभाजी महाराजांना खूप त्रास दिला आणि म्हणून आणि त्या दृष्टिकोनातून शेवटी तो मेला इथेच, म्हणजे नगरला मेला पण समाधी, म्हणजे तो एक मराठ्यांच्या आमच्या सगळ्या युद्धाच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याचा कबर इच्छा आहे हे आम्हाला त्या ठिकाणी बोलायचं. त्याला गाडले गेलं तिथे, त्यांना गाडलं तिथेच, म्हणजे मराठ्यांच्या साम्राज्यामुळे त्याला इथे गाडलं. मांडा काय आहे खैरे साहेब? ठीक आहे, चला वारिस पठाणजी, मला वाटतं या प्रश्नाला याच्या पलीकडे जागा देऊन आपल्याला काही मिळणार नाहीये. संजय शिरसाटजी, शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. नावं बदलणं, कबरी असणं किंवा बाजूला काढणं, ऐतिहासिक स्थळं ठेवणं न ठेवणं, या सगळ्यामधनं चर्चा होतात, या सगळ्यामधनं वाद होतात, या सगळ्यामधनं अगदी या चर्चेमध्ये सुद्धा झालं, दोन धर्मांमध्ये भिंत उभी राहते आणि मग त्यांचा इतिहास आणि आमचा इतिहास अशी वक्तव्य आपल्याकडनं यायला लागतात. प्रश्न असा आहे, जरी तुम्ही नावं बदललीत, जरी तुम्ही कबर खोदून टाकलीत, या महाराष्ट्राला त्याचा काय फायदा होणार आहे? खुलताबाद मध्ये काय बदल होणार आहे? छत्रपती संभाजीनगर मध्ये काय बदल होणार आहे? महाराष्ट्रामध्ये काय बदल होणार आहे? काय मिळणार आहे महाराष्ट्राला जर या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर निसेल?
काय मिळणार आहे महाराष्ट्राला जर खुलताबादचं नाव तुम्ही रत्नपूर केलं? काय मिळणार आहे महाराष्ट्राला? हे बघा, इतिहासामध्ये मागच्या काळामध्ये जे काही चुका झाल्या, आपल्याकडे आज सत्ता आहे, आपण जर झालेल्या चुका जर दुरुस्त करू शकलो तर काय वाईट आहे हा माझा उलटा प्रश्न आहे. मग आमच्याकडे जर सत्ता आहे आणि आपण जर ते करू शकत असेल, नावं बदलल्याने काही मोठा चमत्कार होतो असं मानणाऱ्यापैकी मी पण नाही, परंतु झालेल्या चुका आपण दुरुस्त करायच्याच नाहीत असं काही ठरलंय का? मग प्रश्न असा आहे की संजय शिरसाटजी, सत्ता याही अगोदर होती, मग तुम्ही सोयीनुसार सत्तेचा वापर करता का? तुमच्या गरजेनुसार तुम्ही एक एक नाव आणता का? हे सोयीचं राजकारण आहे का? नाही, सोयीचं राजकारण नाहीये. हे काही लोक जेव्हा आमच्यावर आक्रमण करायचा प्रयत्न करतात त्या टायमाला त्यांना आमचा इतिहास सांगावा लागतो, त्यांना समजून सांगावं लागतं, बाबा असं नको करू, तू हे समजू नकोस की आम्ही काही करू शकत नाही. मग उद्या जर एखाद्या मंदिरावर जर तुम्ही तुमचं नाव लावा लागले तर कसं होईल? असं नसतं. इतिहास बदलायची ताकद आपल्यात असली पाहिजे. जेव्हा जे घडलंय ते त्या काळामध्ये कदाचित दुरुस्त झालं नसेल म्हणून आपण दुरुस्त करायचं नाही, ती जखम तशीच वळवळती राहू द्यायची. महाराष्ट्राच्या विधिमंडळातला एक आमदार, महाराष्ट्राच्या विधिमंडळातला एक आमदार, त्यांची जात धर्म विसरून जाऊयात, महाराष्ट्राच्या विधिमंडळातला एक आमदार 4 वाक्य काहीतरी बोलतो म्हणून त्यानं महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रश्नचिन्ह उभं राहणार आहे? म्हणून अवघ्या महाराष्ट्राला त्याला हे सांगावं लागणार आहे आम्ही हे उखडून टाकतो मग आमचा इतिहास दाखवतो? इतका आपला इतिहास लेचापेचा आहे, इतका आपल्या इतिहासाबद्दलचं ज्ञान कमी आहे की एकाने कुणीतरी 2-4 वाक्य बोलावी आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण अशी दरी उभी करावी? नाही, मी त्या आमदाराच्या वक्तव्याला एवढं मोठं महत्व देत नाही, परंतु आता आम्हाला असं जाणीव व्हायला लागली की आता आपण आपला स्वतःचा इतिहास जो लोकांनी पुसला होता ना त्याला कुठेतरी आता रिपेअर करू शकतो, आपण त्याला पुन्हा जागृत करू शकतो. म्हणून तर ना आज तुम्ही एक मला सांगा की मागच्या काळामध्ये ज्या महापुरुषांनी जे काही काम केलं त्यांचा इतिहास आपण वारंवार सांगतच पुढे चाललोय ना. नाही आता त्यांनी सांगितलं आता बस करा, आता आपण नवीन इतिहास लिहू, असं कधी होतंय का? म्हणून मागे जे काही आहे रिपेअर 4-2 लोकांनी काहीतरी वक्तव्य केली तर त्याला उत्तर देणं. जर वक्तव्य महाराष्ट्राच्या विधिमंडळात झालं असेल तर उत्तर महाराष्ट्राच्या विधिमंडळात देऊयात. कुठली तरी एक ऐतिहासिक गोष्ट आपण पुसून बरं काढली आपण ती कबर, तो मातीचा ढिगारा आहे नुसता, तो काढला बाजूला टाकला, काय साध्य होणार आहे? त्यांना आपण नवा इतिहास लिहिणार आहोत का? हे बघा, प्रत्येक प्रश्नाला असं जर आपण उत्तर देत गेलो ना मग आपल्या अस्थि गंगेतच का विसर्जित करायच्या, का नाल्यात टाकायचे नाही, हा असा उपप्रश्न जर विचारला तर काय होईल? एक काही धार्मिकता असते का नाही त्याच्या मागे? प्रत्येक गोष्टीला काहीतरी इतिहास असतो का नाही? आपण इतिहासाबद्दल बोलतोय की आपण धर्माबद्दल बोलतोय? शिरसाट साहेब आपण इतिहासाबद्दल बोलतोय की आपण धर्माबद्दल बोलतोय? शिरसाट साहेब आपण इतिहासाबद्दल बोलतोय की आपण धर्माबद्दल बोलतोय? इतिहास कसा निर्माण झालाय? हा इतिहास निर्माण कोणी केलाय? इतिहासामध्ये जे काही दाखले त्याला तुम्ही मानणार नाहीत का? मग आज मी इतिहासाबद्दलच बोलतोय. धार्मिकता ही इतिहासापासूनच चालत आलेली आहे आणि म्हणून आम्हाला त्याची कबर त्याचं थडगं काढलं तर काय होणार आहे? त्या ज्या रस्त्याने आम्ही जातो ना त्या ठिकाणी आम्हाला ते नेहमी बोचतं. या औरंगजेबाने संभाजी महाराजांचे, छत्रपती संभाजी महाराजांचे हालहाल करून मारलेत, ती निशाणी इथं आहे. ती निशाणी जर निघाली ना मनाला थोडं समाधान लागेल ना. औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांबरोबर जे केलं त्याचा इतिहास जर जगासमोर पोहोचवायचा असेल तर त्यासाठी औरंगजेबाची कबर खोदणं किंवा ती बाजूला करणं हा पर्याय आहे की नाही याबाबत प्रश्नचिन्ह असू शकतं. पण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा कुणा एकाच्या कबरीभोवती मर्यादित राहू शकत नाही, कारण तो इतिहास या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या, मराठी ही मायबोली असणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर असणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. त्या हृदयातना तो इतिहास कुणीही पुसून काढू शकत नाही. मातीचा एक ढिगारा हलवला काय, 4-2 विटांची एखादी इमारत पाडली काय किंवा नवीन बांधली काय, त्यांना आमचा इतिहास लिहिला जाणार नाही. आमचा इतिहास, महाराजांचा अभिमान हा आमच्या मनात आहे, हृदयात आहे. कुणा आमदाराचं एखादं वक्तव्य किंवा कुणाचं एखादं वादग्रस्त पुस्तक हे काहीही ते पुसून टाकत नाही. आणि महाराष्ट्राला जर नवा इतिहास घडवायचा असेल
तर इतिहासामध्ये गुंतून आपला वर्तमान असुरक्षित करण्यापेक्षा नवा इतिहास घडवण्यासाठी नवं वर्तमान लिहिणं ही महाराष्ट्राची आजची गरज आहे. नावं बदलून जर महाराष्ट्राला आनंद मिळणार असेल, महाराष्ट्राने तो जरूर मिळवावा, पण त्यानं आपलं भविष्य सुखकर होणार आहे का, हा प्रश्न महाराष्ट्रानं स्वतःला आणि सगळ्यांना विचारला पाहिजे. हेच या चर्चेतनं आज समोर आलेलं फलित आहे. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपापली मतं निर्भीडपणानं मांडलीत. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. आणि या विशेष चर्चेमध्ये आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.